झालं पाहिजे। त्यामुळे वेगळं तिथं काय होतं असं काय नाही। शेवटी आम्ही सर्वजण भावनिक आहोत, योग्य दिशेने तपास जावा एवढीच आमची इच्छा होती। FIR स्वीकारल्यामुळे नक्कीच ते जे तपास आहे, इन्व्हेस्टिगेशन आहे, ते राईट डिरेक्शनला जाईल असं तरी आज आम्हाला वाटतंय। CBI बद्दल सुद्धा बोलत असताना त्यांनी सांगितलं होतं की आम्ही एका रिपोर्टची वाट बघू, पण AIBच्या रिपोर्टची तुम्ही वाट बघणार असाल तर 2-3 वर्ष काहीच होणार नाही। त्यामुळे तोही मुद्दा जेव्हा मी मांडला तेही त्यांनी स्वीकारला आणि स्वतः त्यांनी सांगितलं की मी जेव्हा दिल्लीत अमित शाह साहेबांना भेटेल तेव्हा हा मुद्दा घेऊन CBI कडनं सुद्धा तपास लवकर कसा सुरू होईल याची दक्षता आम्ही घेऊ असं त्यांनी सांगितलं। आता पुढच्या काही दिवसांमध्ये काय केलं जातं काय होतं हे आपल्याला बघावं लागेल। मी त्याच्यावर सुद्धा बोललो। एक तर राहुल गांधीजींनी सगळा विषय समजून घेतल्यानंतर त्यांना एकतर आश्चर्य वाटलं की FIR महाराष्ट्रात घेतला जात नाही आणि मला त्यांनी FIR बद्दल एवढंच सांगितलं होतं कि जिस राज्य में न्याय मिल सकता है उस राज्य में आप ट्राय क्यों नहीं करते। त्यांनी कर्नाटकाचं नाव नाही घेतलं, त्यांनी तेलंगणाचं नाव नाही घेतलं, ते दुसऱ्या कुठल्याच राज्याचं नाव त्या ठिकाणी घेतलं नाही। आणि मी सातत्याने हेच सांगतोय, गवई साहेबांवर जेव्हा बूट फेकला होता त्यावेळेस महाराष्ट्रामध्ये सुद्धा 0 FIR करण्याची अनेक लोकांची इच्छा होती, पण ती इच्छा पूर्ण होऊ शकली नाही। ती कुठं झाली तर फक्त कर्नाटकामध्ये झाली आणि कर्नाटकामध्ये अशा पद्धतीने न्याय मिळतो हे मला दिसल्यानंतर मी स्वतः अजितदादांना न्याय देण्यासाठी FIR करण्यासाठी कर्नाटकात गेलो। कोणाचाही कॉन्टॅक्ट वापरला नाही, गेलो, बसलो, रिक्वेस्ट केली, रिक्वेस्ट स्वीकारली गेली, FIR केला, FIR दुसऱ्या दिवशी ट्रान्सफर सुद्धा केलं। म्हणजे तिथे FIR स्वीकारला पण इन्व्हेस्टिगेशनसाठी हा महाराष्ट्राला तो कर्नाटकाला पाठवलेला आहे। त्यामुळे आता हा महाराष्ट्र पोलीस यंत्रणेचा तो एक भाग झालेला आहे, बस याच्यात वेगळं काय नाही। त्यामुळे याच्यात राजकारण कुणी केलेलं नाही, महाराष्ट्राचं नाव खराब त्या ठिकाणी करण्याचा प्रयत्न कुणी केला नाही। आणि महाराष्ट्राचं नाव खराब हे काय कर्नाटकामुळे झाला असं नाही, महाराष्ट्रातच FIR अजितदादांच्या बाबतीत घेतला नाही याच्यामुळे जेवढं नाव खराब झालंय तेवढं दुसऱ्या कुठल्या विषयामुळे झालेलं नाही असं मला वाटतं। पण याच्यात चर्चा करून डिस्कशन करून न्याय मिळावं, यात राजकारण येऊ नये एवढी आमच्या सगळ्यांची इच्छा आहे। सुनील तटकरे असं म्हणताय तुम्हाला त्यांनी टार्गेट केलंय, वहिनी अध्यक्ष झाल्यापासून काही डोमकावळे डोकावत आहेत। दादांच्या निधना दिवशीच या लोकांनी विविधच्या गोष्टी काढल्या होत्या। महाविकास आघाडीचं जेव्हा स्नेहभोजन झालं तेव्हा हे महाभाग गेले देखील नाहीत, यांनी काय सांगावं, हे मला टार्गेट करतायत। काय 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 परत महाविकास आघाडी जेव्हा स्नेहभोजन होतं तेव्हा हे महाभाग गेलेले नाहीयेत। महाविकास आघाडी कधी स्नेहभोजन आता 2 दिवसांनी झालं ना वायबीला। अरे सुनील तटकरे साहेब, तुम्हाला मला एवढंच सांगायचंय, तुम्ही माझ्याबद्दल जर बोलत असाल आणि परवा महाविकास आघाडीचं जेवण होतं जेवणाबद्दल जर तुम्ही बोलत असाल तर तेव्हा मी कर्नाटकात होतो, मी बँगलोरमध्ये होतो। अजितदादांबद्दल FIR महाराष्ट्रात ज्याच्यात तुम्ही सत्तेत आहात या महाराष्ट्रामध्ये FIR होत नव्हता म्हणून मी कर्नाटकात 1000-2000 किलोमीटर जाऊन तिथं FIR करत होतो। तिथं असल्यामुळे मला इथं जेवायला कसं येता येईल आणि मी काय VSRचं विमान वापरत नाही की आज इकडं की उद्या तिकडं। त्यामुळे उगाच काहीतरी पतंग उडवत बसला आणि माझं नाव घेऊन बोला ना महाभाग वगैरे असले कशाला। मी डायरेक्ट बोलतो, सुनील तटकरे आणि प्रफुल्ल पटेल हे अजितदादांचा पक्ष ताब्यात घेण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी करत आहे। मी डायरेक्ट बोलतो, त्यांच्यात हिंमत नाही का बोलायला, उगाच हवेत गोळ्या मारत बसलेत। त्यामुळे मी जेवायला का नाही गेलो हे आता या ठिकाणी मी आपल्या सर्वांना सांगितलं। तुम्ही सत्तेत असून दादांचं इन्व्हेस्टिगेशन योग्य पद्धतीने व्हावं यासाठी तुम्ही काय केलंय, स्मरणपत्र दिलेत, रिमाइंडर दिलेत, त्याच्या पलीकडे जाऊन काय केलंय, 40 सेकंद जाऊन पार्लमेंटमध्ये तुम्ही बोललाय, 40 सेकंद। आणि कोणाबद्दल बोलला, एव्हिएशन मंत्री साहेबांना मी भेटून रिक्वेस्ट केली। अरे एव्हिएशन मंत्र्याचं VSRचं नातं आहे, आर्थिक पण आणि व्यक्तिगत पण, हे तुम्हाला काय कळत नाही का। त्यामुळे ज्या विषयामध्ये तुम्हाला इंटरेस्टच नाही, दादांना न्याय देण्यासाठी तुम्हाला इंटरेस्टच नाही, मग कशाला या विषयामध्ये जाता। उद्या जर कुठल्या बोंधूबाबाली सांगितलं मग कुठं काय केलं तर ती वेगळी गोष्ट, पण त्यांचा आणि बोंधूबाबाचा विषय, आमचा विषय दादांबद्दलचा आहे, महाराष्ट्राच्या स्वाभिमानाचा आहे आणि महाराष्ट्राची जनता मागते की दादांना न्याय मिळाला पाहिजे। यासाठी आम्ही जो काय करायचा असेल तो प्रयत्न त्या ठिकाणी केलेला आहे आणि उद्या जाऊन करणार सुद्धा आहोत।